प्रेज द लॉर्ड. मित्रांनो, प्रत्येकाला देवाला ओळखच आहे, पण एखादी व्यक्ती देवाला कशी ओळखू शकते, त्याच्याबद्दल माहिती कशी मिळू शकते? पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे 1 Corinthians chapter 1 verse 21 मध्ये की फॉर गॉड इन हिज विजडम मेड इट इम्पॉसिबल फॉर पीपल टू नो हिम बाय मीन्स ऑफ द ओन विजडम. इथं पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं की कुठलाही व्यक्ती त्याच्या ह्युमन विजडमनी देवाला ओळखू शकत नाही. प्रश्न असा येतो, एखादी व्यक्ती देवाला कशी ओळखू शकेल? याचं उत्तर आपण बघतो 1 Corinthians chapter 2 verse 10 मध्ये. But it was to us that God made known his secret by means of his Spirit. The Spirit searches everything, even the hidden depths of God's purposes. It is a person's own spirit within him knows all about him. In the same way, only God's Spirit knows all about God. तर मित्रांनो, इथं शास्त्र आपल्याला सांगतं की देवाच्या आत्म्याला देवाबद्दल पूर्ण माहिती आहे. जर आपल्याला देवाबद्दल माहिती मिळवायची असेल तर त्याचाच आत्मा आपल्याला ही माहिती देऊ शकतो. आणि म्हणून मित्रांनो, बायबल आपल्याला सांगतं की गेट बॉर्न अगेन. कारण की एखादी व्यक्ती जेव्हा बॉर्न अगेन होते, देव त्याला आपला आत्मा देतो आणि त्या आत्म्याद्वारेच एखादी व्यक्ती देवाला ओळखू शकते व त्याच्याबद्दल माहिती मिळू शकते. मित्रांनो, बायबल आपल्याला हे पण सांगतं की नो वन कॅन कन्फेस जीसस एज लॉर्ड अनलेस इज गाइडेड बाय द होली स्पिरिट. कुठलाही व्यक्ती येशू ख्रिस्ताला देव म्हणून स्वीकारणार नाही व स्वीकारू शकत नाही जोपर्यंत आत्मा त्याला गाईड करत नाही. म्हणून मित्रांनो, पहिली गोष्ट जर कुठल्या मनुष्याने केली पाहिजे या आयुष्यात तर ते बॉर्न अगेन होणं. कारण की जेव्हा एखादी व्यक्ती बॉर्न अगेन होती, देव त्याला त्याचा आत्मा देतो आणि नंतर जेव्हा त्या व्यक्तीला देव त्याचा आत्मा देतो आणि त्याला तो आत्मा भेटतो, तर त्या व्यक्तीची संपूर्ण जबाबदारी ही देवाच्या आत्म्याची असते. जसं एखादं बाळ जन्माला येतं, त्याची पूर्ण जबाबदारी त्याच्या आई वडिलांची असते. तसंच जेव्हा एखाद्या व्यक्तीचा नवीन जन्म होतो, त्या व्यक्तीची पूर्ण जबाबदारी पवित्र आत्म्याची असते.